अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका. धर्म अर्थ काम मोक्ष शिवाधिकता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदा सत्कार. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्यात्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कन्या मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोधकाम. सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून त्या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शिवाचं स्वरूप सांगून त्याच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. त्या अभंगातून आजच्या शिवेचं प्रवृत्तीनिमित्त आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्याला शिवरात्र आहे, पण वर्षातून महाशिवरात्र एक असते. शिवरात्र आणि महाशिवरात्र पंचांग तुम्ही पहा, त्या पंचांगामध्ये उल्लेख आहे शिवरात्रीचा. पण महा म्हणजे पर्व काळ वर्षातून एकदा येतो. कधी माघ मध्य त्रयोदशीला येतो तर कधी चतुर्दशीला येतो. पण हा एक पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळाचं महात्म्याची आज त्याची साधना घडावी, त्याची उपासना घडावी, त्याची काही अंशाने भक्ती आज घडावी प्रत्येकाच्या जीवनामध्ये. म्हणून आजचा विधी सांगितला फार काय त्याला द्यावं लागत नाही. आज एक पसाभर पाणी, पसाभर म्हणजे ओंजळ, बरोबर. हा ओंजळीनं पाणी घातलं तरी चालतं, त्याला तांब्या सुद्धा घेऊन जायची गरज नाही. पसाभर पाणी आणि बिल बदल. पण हे अर्पण करत असताना श्रद्धायुक्त अंतःकरणाने आज अर्पण करावं. ते अर्पण करत असताना त्याच्या नामाचा गजर करून ते अर्पण करावं असा आजचा विधी आहे. आणि ते करण्याकरता आजचा हा दिवस त्या साधनेकरता उपवास म्हणून करावा. कमीत कमी त्या नामाचा गजर करण्याकरता आज रात्री 12 पर्यंत तरी जागरण करावं असा आजचा विधी आहे. नाहीतर एरवी माणसं जागतातच नाही असं नाही, पण त्याचं नामचिंतन आज त्याच्या नामाचा गजर करावा. हर 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 हर. आणि अशी जर त्याची आज आपण उपासना, त्याची साधना जर केली तर आज आपल्या पदरामध्ये काही पुण्य प्राप्त होतं. म्हणून आजचा विधी सोपा, अतिशय सोपा आहे. हा पंचामृत घालण्यासाठी पंचामृत घातलं तर फार चांगलंच आहे. पण काही नाही तर कमीत कमी त्याला पसाभर तरी पाणी त्याच्यावरती आज शिरावरती सोडावं, त्याच्या लिंगावरती. पण हे करत असताना मात्र आज अंतःकरण शुद्ध असावं, पवित्र असावं, पवित्र अंतःकरणाने आज करावं असा विधी आहे. आणि जो कोणी आजच्या तिथीला या रीतीनं जो विधी सांगितला, सोपा विधी आहे. जो विधी कोणी आज कोणी जीवनामध्ये तो पाळेल, आचरणामध्ये आणेल, त्याला खरंच भगवत दर्शन घडेल, किंबहुना त्याला चांगली गती प्राप्त होईल, नाम तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होईल.
असं त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. तेव्हा त्या भगवंताचं काही स्मरण घडावं हा विधी तर झालाच, पण सार्वजनिक रूपाने त्याचं काही महात्म्य आपण जाणून घ्यावं थोडंसं, कारण आपण त्याची इथं स्थापना केली आहे. म्हणून माझी कीर्तनाची सेवा आहे. योगायोगाने मला वाटते आज सोमवार आहे, महाशिवरात्री सोमवार एकत्र आलेला आहे. सोमवार म्हणजे त्याचाच वार आणि शिवरात्र म्हणजे त्याचाच पर्व काळ बरं का, दोन एका दिवशी आलेले. ज्याची स्थापना केली, ज्याची आपण उपासना करणार, त्याची आज भक्ती करणार, त्याचं महात्म्य काय, त्याचं स्वरूप काय, हे साधू संतांनी आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून समाजाच्या समोर प्रगट केलेलं आहे. त्याचं कारण आहे. आणि करत असताना एक दूरदृष्टी ठेवून त्यांनी हा विचार ठेवलेला बरं. सर्व साधू संतांनी त्या भगवंताचं वर्णन केलं, पण ते वर्णन करत असताना मात्र त्याची उपासना आमच्या जीवनामध्ये घडलेली आहे. आम्ही त्याचे उपासक आहोत आणि त्याची उपासना करून आम्ही उपासक आहोत हे सांगून आम्ही त्याचं वर्णन करत आहोत. याचा अर्थ मात्र असं करू नका उपासकाने त्याचं वर्णन करावं आणि उपासकाने वर्णन करू नये. उपासकाने वर्णन करण्यामध्ये अधिक महत्व आहे. उपासना न करता त्याचं वर्णन करणं त्याला विशेष महत्व आहे. आणि संत महात्म्याने त्याची उपासना केली आहे, त्याचं महात्म्य जाणलेलं आहे आणि महात्म्य जाणून त्याचं महात्म्य जगाच्या समोर प्रगट केलेलं आहे. ज्याची आपण ही उपासना भक्ती करतो, साधना करतो, आज जो पर्वकाळ आपण संपन्न करतो, तो भगवान शंकर तो आहे कसा, त्याच्या स्वरूपाचा विचार मांडला, त्याच्या नामाचं महात्म्य सांगितलं आणि ती साधना जर जीवनामध्ये केली तर त्याची फलश्रुती काय, असे 3 मुद्दे या अभंगामध्ये. पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या नाम स्वरूपाचा विचार मांडला. स्वरूपाचा विचार मांडून आम्ही त्याचे उपासक आहोत त्याची जाणीव करून दिली. आणि जो कोणी त्याची उपासना करेल, त्याची साधना करेल, त्याच्या जीवनातले दोष जातील. दोष तर जातीलच, किंबहुना जो कोणी त्याची साधना करेल तो त्याच्या स्वरूपाला प्राप्त होईल. त्याच्या जीवनामध्ये दुःख शिल्लक राहणार. मग स्वरूप जाणून त्याच्या नामाचं चिंतन करावं. स्वरूप जाणून जर त्याच्या नामाचं चिंतन जर घडेल तर आपल्या जीवनामध्ये फलश्रुती काय प्राप्त होईल, असा एक क्रम या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला होता. कारण ज्याचं नाम घ्यायचं त्याचं महात्म्य पहिल्यांदा जाणलं पाहिजे. महात्म्य जाणून नाव घेतलं जातं. व्यवहारातला विचार करा, जात नाही व्यवहाराकडे मी आज. मर्यादा कमी आहे आज वेळेची, फक्त विचार करून जातो. नाव घ्या म्हणतात, त्यांचं नाव घ्या, त्यांचं म्हणजे उगाच कोणाचं तरी कोणीतरी नाव घेत नाही बरं. फार संगीतामध्ये तर नाव घेतलं जातं का, त्याचा अधिकार पाहून बरं. त्याचा अधिकार, त्याचं महात्म्य जाणून त्याचं नाव उच्चारण केलं जातं. लक्षात ठेवा, म्हणजे पहिल्यांदा महात्म्य जाणावं लागतं आणि महात्म्य जाणल्यानंतर त्याचं नाव घ्यावं. किंबहुना जर त्याचं स्वरूप जर कळालं, त्याचं महात्म्य जर कळालं तर नाम घेण्याकडेच माणसाची सहज प्रवृत्ती होईल. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचा विचार महाराजांनी प्रगट केलेला आहे. ज्याची साधना करायची, आराधना करायची आहे, ते दैवत कसं आहे, महाराज म्हणतात अतिशय त्वरित प्रगट होणार, प्रसन्न होणार हे दैवत आहे बरं. अतिशय अतिशय त्वरेनं प्रसन्न होणारे दैवत आहे. मग आणखी काही दैवताचा विचार आहे का? हो आहे, पण सर्व दैवतामध्ये
लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकर. जशी ती अति त्वरेनं प्रसन्न होणारी देवता आहे तशी ती सामान्याने लक्षात ठेवा. आता दोन विचार मी आपल्या समोर ठेवतो. काही माणसं भोळी असतात पण ज्ञानी नसतात, काही ज्ञानी असतात पण भोळी नसतात. भगवान विष्णू ज्ञानी आहे पण भोळा नाही. भगवान विष्णू ज्ञानी आहे पण भोळा नाही आहे. हा भगवान शंकर भोळे आहेत आणि ज्ञानी आहेत. म्हणजे हे भगवंताच्या जीवनातली एक विशेषता. भोळा या शब्दाचा अर्थ काय? भोळा शब्दाचा अर्थ सरळ सरळ अर्थ निष्कपट. भोळा शब्दाचा अर्थ निष्कपट. तर व्यवहारामध्ये भोळा शब्द वापरत असताना थोडस संकुचित बुद्धीने वापरला जातो. त्याला गबाळ ग्रंथी माणसाला लोक भोळा म्हणतात. गबाळ ग्रंथी माणसाला, गबाळ ग्रंथी म्हणजे कसंही राहणं, कुठेही बसणं आणि काही खाणं म्हणतात तो भोळा आहे. त्या अर्थाने इथं शब्द आलेला नाही. हा भोळा या शब्दाचा अर्थ तो निष्कपट. किंबहुना इतका भोळा आहे ज्याच्या अंतःकरणातला भाव पाहिल्याबरोबर तो प्रसन्न होणार आहे. भाव मग तुम्ही विचार करा, जी देवता भोळे आहे त्याची सेवा करणारा, भक्ती करणारा भोळा पाहिजे का असं कुणी म्हणेल. तो भोळा असो अगर कपटी असो, पण त्याला मात्र ही देवता लवकर प्रसन्न होते. किंबहुना आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये कलियुगाचा विचार केला तर प्रत्येकाला काय आज अपेक्षा आहे? सर्वच झटपट झटपट. सकाळी मुलगी बघायला गेली की संध्याकाळी साखरपुडा व्हावा असं वाटतं. म्हणजे लवकर लवकर प्रत्येक गोष्ट. हा लगेच निकाल लागला की शाळेचा लगेच कुठं तरी कामावरती बोलवावं कंपनीनं. प्रत्येक क्षेत्रात हा लगेच आपल्याला थोडस ज्ञान झालं की लोकांनी आम्हाला लगेच मान द्यावा, अशी आज माणसाची प्रवृत्ती आहे. आणि या प्रवृत्तीचा विचार केला तर सर्व देवतेची उपासना करण्यापेक्षा लवकर देवता प्रसन्न व्हावी असं वाटत असेल तर नाथ महाराज म्हणतात ह्या बाबाची उपासना करा. आणि या बाबाची उपासना जर तुम्ही कराल तर हा त्वरेनं तुमच्यावरती प्रसन्न होईल. मग तो आहे कसा? म्हणून पहिला शब्द वापरला पहिले चरणामध्ये.
तो भगवान शिव भोळा आहे आणि तो भगवान शिव चक्रवर्ती आहे ना. आपल्याला ती देवता प्रसन्न, त्वरेने प्रसन्न होणारी देवता बरं का. लक्ष, अनेक नावं त्या भगवंताला आहेत. त्या एका नावाचा उल्लेख इथं केलेला आहे, त्याची बरीच कारण मोहस सांगितलेली आहे. किती भोळा आहे याचं पाहायचं तर आजची शिवरात्रीची कथा पहा. किती भोळा आहे. पूजा करायला गेला होता का शिकारीला गेला होता? शिकारीला गेला होता. आणि शिकार न झाल्यावर त्याला काहीही खायला मिळालं नाही म्हणून उपवास घडला. उपवास केला नाही. काय उपवास केला नाही त्याने, उपवास घडला. पण शिकारीला गेला होता. शिकार करत असताना त्या हिंसर प्राण्याचा त्याला बाण लावण्याकरता ज्या झाडावरती बसला होता ते झाड बघून चढलेला नव्हता. कुठलाय झाड त्यांनी बघितलं नव्हतं. त्या झाडावरती चढला. शिकार करत असताना ती डोळ्याच्या आडवी पानं येतात म्हणून तो काढून टाकत होता. डोळ्याची आडवी येतात म्हणून काढून टाकत होता. टाकत असताना ती टाकायची म्हणून टाकत होता. मग जिथं टाकत होता त्याच झाडाच्या बुंद्याखाली शिवपिंड होत. त्याला माहिती सुद्धा नव्हतं बरं का. त्याला माहिती सुद्धा नव्हतं. आता तुम्ही विचार करा या कथेचा. शिकारीला गेलेला, शिकार मिळाली नाही, उपवास घडला. शिकार करत असताना त्या झाडाची पानं डोळ्याच्या आडवी येतात म्हणून तोडत होता. ती तोडून टाकत असताना त्या शिवपिंडीवरती पडत होती. एवढ्यावरती बाबा तो प्रसन्न झाला. किती भोळा असेल बघा. किती भोळा असेल. सहज गतीने जर अशा एखाद्याने जर ती त्याच्या हातून जर काही सेवा घडली तर तो प्रसन्न होतो. जाणीवपूर्वक केल्यानंतर होणार नाही का? विचारपूर्वक केलं तर तो प्रसन्न होणार नाही का? त्या भगवंताला वाटलं असा कोण आहे आज माझी भक्ती करणारा, माझी पूजा करणारा. तेवढ्यावरती तो भगवान प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्याला वर दिला. वर देण्याकरता यमदेवतेला पाठवलं. काय त्याची इच्छा असेल तर पूर्ण करा. ती यमदेवता आलेली आहे. विचारलं तू कोण, इथं कशा करता आला? त्याने सांगितलं आज तुझ्या आयुष्यातला एक भाग्याचा दिवस आहे. कसलं भाग्य? अरे आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुझ्या हातून भगवान शंकराची आज पूजा घडलेली आहे. ज्या झाडावरती चढला ते बेलाचं झाड आहे. त्या झाडाच्या बुंद्याखाली शिवलिंग आहे. रात्री 12 वाजले तरी तुझ्या पोटामध्ये अन्नाचा कण गेलेला नाही. आणि ती पानं तोडून टाकता टाकता त्या शिवपिंडीवरती पडली. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर वर पूर्ती करता मला पाठवले. काय मागायचं असेल तर माग. भोळा शिव इतका तो भोळा आहे आणि तुला फळ देण्याकरता मला पाठवलेलं. काय मागायचं असेल तर माग. आता तो भिल्लच होता. त्याच्या अंतःकरणामध्ये दुसरं काय असणार आहे? फक्त पोटाचा विचार करणारा होता बरं. आणि पोटाचा विचार करणारा असताना त्यांनी सांगितलं काय नाही, माझी एकच इच्छा आहे. मला वनामध्ये राहावं लागतं. मला शिकार करावी लागते. माझा या मूक प्राण्याशी संबंध येतो. तर मला या मूक प्राण्यांची भाषा जर कळाली तर बरं होईल.
तथाच तू वर दिला आणि त्याला तो वर प्राप्त झाला. सहज त्या भिल्लाच्या जीवनामध्ये हा योगायोगाने आज तिथीला हा पूजेचा विधी घडला. मला म्हणतात अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या भगवंताची सहज उपासना करता येते. त्याला फार कष्ट करण्याची गरज नाही, फार कष्ट करण्याची गरज नाही. रोज तुम्ही जरी नळाचं पाणी आणायला जाता जाता येता येता ओंजळभर त्यातलं पाणी जरी त्याच्यावरती ओतलं तर तो प्रसन्न होईल. ओतण्याकरता घरातून तांबे घेऊन येऊ नका, फक्त येता येता फक्त ओता. म्हणजे किती भोळा देव आहे. पण जरी भोळा जरी असला तरी महाराज म्हणतात ज्ञानी आहे बरं का. कसं आहे? ज्ञानी आहे. कारण बरीच माणसं जगामध्ये भोळे आहेत पण तिथं ज्ञानाचा पत्ता नाही बरं का. ज्ञानाचा पत्ता नाही. म्हणून महाराजांनी दुसरं विशेषण वापरलं, चक्रवर्ती. नुसता भोळा असला तर त्याचं विशेष महत्व कळालं, महत्व देणारा काही महत्व नाही, लक्षात ठेवा. पण भोळा असून तो ज्ञाने ज्ञाने ना, तो ज्ञान स्वरूप आहे. जसा ज्ञान स्वरूप आहे तसा तो ज्ञान दाता आहे. कशावरून? ज्ञान चक्रवर्ती त्याचं वर्णन केलं. हा, पहिलं जगामध्ये ज्ञान सांगणारा देव कोणता असेल? आदिनाथ गुरु सकळ. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. किंवा या ज्ञान स्वरूपाचं वर्णन करताना आणखी प्रमाण, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. हा, सर्व सुखाचे आगर म्हणजे तो ज्ञान स्वरूप आहे. आणि जो ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानदाता आहे, त्याला काय म्हणतात? चक्रवर्ती म्हणतात. दुसरा एक त्यातला भाग लक्षात ठेवा जाता जाता महाराजांना सांगायचं आहे, जसा तो ज्ञान देतो तसा तो ऐश्वर्य देतो, जसा तो ऐश्वर्य देतो तसा तो ज्ञान देतो. भोळा या शब्दातून सांगायचा तो ऐश्वर्य देतो आणि चक्रवर्ती शब्दातून सांगायचा तो ज्ञानही देतो. आपल्याला जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल आणि ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आमची वेगळे. ऐश्वर्य प्राप्त होण्याकरता बरीच माणसं लक्ष्मीची उपासना करतात आणि ज्ञान प्राप्त होण्याकरता माणसं विष्णूची उपासना करतात. महाराज म्हणतात दोन देवतेची उपासना करण्याची गरज नाही, एकाचीच करा. हा, एकाचीच जर तुम्ही उपासना केली, भक्ती केली, साधना केली तर तो आपल्याला जीवनामध्ये ऐश्वर्यही देईल आणि जीवनामध्ये ज्ञानही देईल
हे सांगण्याकरता महाराजांनी शब्द वापरला, भोळा चक्रवर्ती शिव. आणि असा जो भगवंत महाराज म्हणतात आज आम्ही त्याची उपासना करतो. उपासना करतो म्हणजे नेमकं काय महाराज म्हणतात, आज आमच्या चित्तामध्ये तोच आहे. आमच्या चित्तामध्ये तोच आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय नाम त्याचं स्वरूप आज आमच्या चित्तामध्ये आहे. हा आम्ही कोणाचंही चित्तामध्ये स्मरण करत नाही, फक्त त्याचंच करतो. आमच्या चित्तामध्ये फक्त तोच आहे. आमच्या चित्तामध्ये दुसरं काही नाही. लक्षात ठेवा, आज जो जगाला ज्ञान देण्याकरता प्रवृत्त झालेला, जो जगाला ऐश्वर्य देण्याकरता प्रवृत्त झालेला असा जो भगवंत शिव, हा तोच आज आमच्या चित्तामध्ये आहे. हा दुसरी देवता आज आमच्या चित्तामध्ये नाही. किंबहुना आज आम्ही कोणाचीच दुसऱ्याची उपासना करत नाही. जाता जाता फक्त उल्लेख करतो कोणाच्या मनामध्ये हे संत महात्मे सांगतात आणि इकडं विष्णूचं वर्णन करताना आम्ही हात आमच्या चित्तामध्ये सांगतात. मग सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बुद्धिभेद होईल. एकदा हे सांगतात विष्णूचं सुख आमच्या चित्तामध्ये आहे आणि ह्या बाबाच्या समोर उभं राहिलं सांगतात की याचंच स्वरूप आमच्या चित्तामध्ये आहे. विष्णूकडे गेले की तूच आमच्या चित्तात आहेस म्हणायचं, आणि भगवान शंकराकडे आले की म्हणायचं तूच आमच्या चित्तामध्ये आहे. हे जरी दिसाला वरपंगामध्ये जरी दिसाला द्वैत दिसत असेल तर ते द्वैत नाही, बरं द्वैत नाही. म्हणून त्याचा निवाडा साधू संतांनी आपल्या वर्णामध्ये सांगितला, हा दोन देवता नसून एकच आहे. दोन्ही दया ऐक्य तुझे नाही. महाराज म्हणतात त्या तुझे पण नाहीये, ऐक्य. हा जरी पाण्यामध्ये जरी वेगळे पण वाटत असलं तर स्वरूपाने विचार केला तर एकच आहे दोन्ही. तिथं द्वैत नाही बरं का, लक्षात ठेवा. हेच वर्णन करणार तुकोबराने वर्णन केले. उजवी वाम भाग तुका म्हणे एकची अंग. महाराज इथं वर्णन करतात त्याचे पाय माझी चित्ती. आज आम्ही त्याचीच उपासना करतो. तोच आमच्या चित्तामध्ये आहे. असा हा ज्ञानस्वरूप निष्कपट असणारी देवता आज आम्ही त्याची अखंड उपासना करतो. आपणही त्याची उपासना करावी, आपणही त्याच्या नामाचं चिंतन करावं. उपासना करावी म्हणजे काय नेमकं करावं महाराज म्हणतात, उपासना करण्यामध्ये पहिला विधी सांगितली. उपासनेला आरंभ करत असताना तिथं जाऊन त्याची पूजा करणं हा एक उपासनेतला भाग आहे. पण आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये ती उपासना घडावी याच्याकरता महाराज म्हणतात एक तुम्ही पहिला आरंभ करा. आणि तो आरंभ करायचा असेल तर त्याच्या नावापासून आरंभ करावा. ती देवता प्रसन्न व्हावी, आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात फक्त त्याच्या नामाचं उच्चारण करा. आणि जो कोणी त्याच्या नामाचं उच्चारण करेल महाराज म्हणतात तो निश्चित त्याच्या जीवनामध्ये फल देईलच. म्हणून प्रत्येकाने त्याच्या नामाचं वाणीनं उच्चारण करा. सदाशिवाक्षरेचा जो जपे निरंतर दयान बाधी संसार. 4 अक्षर सदाशिव. ती थोडीशी दीर्घ आहे. महाराज म्हणतात फक्त इथं 2 शब्दाचा विचार म्हणतो.
हा 4 शब्द उच्चारण करण्याकरता थोडासा वेळ लागतो नाही. बरीच माणसं काही मंत्र मोठा आहेत म्हणून म्हणत नाही बरं का. मंत्रामध्ये सुद्धा शॉर्टकट लागतं. बघा आई शब्द उच्चारण्याकरता दीर्घ उच्चार करावा लागतो. आई शब्द उच्चारण करण्याकरता दीर्घ आहे. हा पहिली ई नाही दुसरी ई आहे बरं का. आई हा ते उच्चारण करायला लोकांना अवघड वाटतं म्हणून इंग्रजीमध्ये तिथं दीर्घचा संबंध नाही. नुसतं तोंड उघडलं की आईचा उच्चार होतो. मग मी तसं काही लोकांना एवढं मोठं देवाचं नाव घ्यायचं छोटं काय असेल तर सांगा मला म्हणतात ते छोटं आहे. 2 शब्द आहेत आणि त्या 2 शब्दाचा तुम्ही उच्चारण करा आणि उच्चारण केलं तर काय मिळेल. महाराजांनी वर्णन केलं दुसऱ्या चरणामध्ये. आणि ते स्वरूप जाणून महाराज म्हणतात जो कोणी त्याच्या नामाचं वाणीनं उच्चारण करेल. वाचे वदता शिवनाम. फक्त त्याच्या नामाचं वाणीनं उच्चारण करा. दुसरं तिसरं जीवनामध्ये काही करू नका. वदता वाचे वदता म्हणजे बोलणं वदन करणं. सोपा मार्ग सांगितला का. आम्हा तुम्हाला रोज बोलायची सवय आहे. बोलल्याशिवाय आमचा तुमचा व्यवहारच होत नाही. बोलल्याशिवाय व्यवहार होत नाही. पण त्या बोलण्यामध्ये थोडासा एक प्रयोग करा. रोज वाचे वदता शिव नाम शिव 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 असं म्हणा ना. त्याचं वदन त्याचं उच्चारण करा. रोज तुम्ही असा जीवनामध्ये प्रयत्न करा. दुसरं तिसरं काय करू नका. असा तुम्ही जर जीवनामध्ये प्रयत्न कराल त्याच्या नामाचं वाणीनं उच्चारण करण्याचा प्रयत्न कराल तर महाराज म्हणतात फार मोठा फायदा आहे बरं का. काय फायदा आहे. आज सर्व जीवाला बाधा झालेली आहे. कशाची बाधा. भूताची बाधा नाही. समाजामध्ये भूताची बाधा झालेला एखादा मनुष्य कुठंतरी सापडतो. भूताची बाधा झाली पण अ पासून ह पर्यंत सर्वांना बाधा झालेली आहे विकाराची. विकाराची बाधा झालेली आहे आणि ती विकाराची बाधा जावी असं वाटत असेल तर महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य. ज्याला ज्याची बाधा झाली कशावरून ओळखलं जातं. त्याच्या बोलण्यातून एखादा जर ताट बोलायला म्हणतात लोक म्हणतात त्याला गची बाधा झाल्यावर. काय म्हणतात गची बाधा. एखादा म्हणायला विकत घेईन लोक म्हणतात त्याला याची बाधा झाल्यावर.
एखादा म्हणतो बघून घेईन, लोक म्हणतात त्याला क्रोधाची बाधा झाल्यावर. भूताची बाधा झालेली चांगली का विकाराची बाधा झालेली चांगली? एका परीनं भूताची बाधा झालेली बरी. एकटा जाईल अधोगतीला, पण विकाराची बाधा जर झाली तर तो समाजाला घेऊन अधोगतीला जाईल. जे जे त्याच्या संगतीत जातील त्याला सुद्धा त्याची बाधा होते. म्हणून समाजामध्ये विकाराची बाधा झाली, आणि ती विकाराची बाधा म्हणजे कोणती? काम क्रोधाची बाधा. आणि काम क्रोधाची बाधा निवृत्त या भगवंताच्या नामाने निवृत्त होते. म्हणून वाचे वदता शिवनाम. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले. कशावरून? तर महाराजांनी वर्णन केले आमच्या जीवनामध्ये याची बाधा राहिली नाही का? आपण याची उपासना केली म्हणून. काम क्रोधा नाही समाधी. समाजामध्ये काम क्रोधाची बाधा झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे. कामाची बाधा आणि क्रोधाची बाधा म्हणजे काय हो? आज दुराचार माणसाच्या जीवनामध्ये घडतात, त्याचं कारण आहे कामाची बाधा. आज जगामध्ये हिंसाचार वाढलेला आहे, क्रोधाची बाधा झालेली आहे. जी माणसं कामाच्या अधीन गेली, जी माणसं क्रोधाच्या अधीन गेली, त्याला म्हणतात त्याची बाधा झाली. बरं किंवा व्यवहारातलं उदाहरण द्यायचं असेल तर सर्वांना कळेल असेल. एखाद्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर काही माणसं तिच्या अधीन जातात. तिच्या म्हणजे बायकोच्या. आणि एखादा पुरुष लग्न झाल्यानंतर जर बायकोच्या अधीन जर गेला, लोक म्हणतात त्याला बाधा झाली. बरं का, अधीन जाऊन त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणं म्हणजे बाधा होणं. आणि अशी काम क्रोधाची बाधा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये झालेली. महाराज म्हणतात हे आज भगवंताच्या उपासनेचं भक्तीचं महान फल आहे. जो कोणी त्याच्या नामाचं उच्चारण करेल त्याच्या जीवनामध्ये ही बाधा शिल्लक राहणार नाही. काम वाचे वदता शिवनाम दयान बाधी. दयान बाधी वाचे वदता शिवनाम दया. त्याला या काम क्रोधाची बाधा होणार नाही असं या भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून महाराज म्हणतात त्याच्या नामाचं उच्चारण करायला शिका, प्रवृत्त व्हा. पुन्हा पुन्हा त्याचं नाम वाणीमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. आणि असं जर जीवनामध्ये प्रयत्न केले तर महाराज म्हणतात निश्चित आपल्या जीवनातले विकार जातील. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची नाम घेण्याचा संकल्प केला त्याच्या जीवनामध्ये विकाराचा संबंध राहिला नाही.
संबंध राहिला नाही. हे सामर्थ्य या भगवंताच्या नामामध्ये, जसं त्याच्या नामामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या पुढे जाऊन महाराज वर्णन करतात. जर समजा त्या उपासनेतून त्या भगवंताचं आपल्याला दर्शन झालं, दर्शन नाम त्याचं ज्ञान झालं, आणि त्याचं ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये झालं तर महाराज म्हणतात काय फायदा जीवनामध्ये होईल, काय फल मिळेल, त्याचं वर्णन तिसऱ्या चरणात. पुरुषार्थ आहे. हे चारही पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतील कधी? शिवादिकता प्रत्यक्ष. त्या भगवान शंकराचं, शिवाचं दर्शन नाम त्याचं ज्ञान आपल्याला उपासनेतून, भक्तीतून घडेल. आणि भक्तीतून घडल्यानंतर महाराज म्हणतात हा चारही पुरुषार्थाची सहज प्राप्ती आम्हा तुम्हाला होईल. चार पुरुषार्थाचं वर्णन केलं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. त्या प्रत्येक पुरुषार्थाचं वर्णन केलंय. स्वतंत्र विषय आहे. धर्म कसा पुरुषार्थ आहे, काम कसा पुरुषार्थ आहे, अर्थ कसा पुरुषार्थ आहे, मोक्ष कसा पुरुषार्थ आहे. स्वतंत्र चिंतन आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे फक्त की मोक्ष पुरुषार्थ आहे, एवढंच आपण विचार करतो. पण चार पुरुषार्थ आहे, धर्म आणि मोक्ष. याच्यामध्ये दोन मध्ये घातले बरं का, अर्थ आणि काम. प्रामुख्याने आपण हे प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण प्राप्त करत असताना माणसं आज कोणाच्या मागे लागले? कोणी धर्माच्या मागे लागलेला नाही, कोणी मोक्षाच्या मागे लागलेला नाही. फक्त अर्थाच्या मागे लागले आणि कामाच्या मागे लागले. महाराज म्हणतात पहिला मोक्ष आहे धर्म. धर्म मोक्ष जर आपल्या जीवनामध्ये मिळाला तर पुढचे मोक्ष येतात. बरोबर. पण आम्ही काय करतो, पहिला सोडतो आणि दुसरा धरतो. हे मध्ये दोन जरी आपल्याला प्राप्त झाली तरी जीवन अपूर्ण आहे. लक्षात ठेवा, जीवन अपूर्ण. पण चारही पुरुषार्थ जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाले तर आपल्या जीवनाला परिपूर्णता. कारण धर्माला अनुकूल काम असावा आणि धर्माला अनुकूल अर्थ असावा. दोन मध्याची संगती लावली. पण चारही पुरुषार्थाचं वर्णन केलं. याचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला वर्णन करता येईल. चार पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त होणे या शब्दाचा अर्थ की त्याच्या जीवनामध्ये त्याला रिद्धीही प्राप्त होईल आणि सिद्धीही प्राप्त होईल. सर्व प्रकारचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये सहज प्राप्त होईल. कधी? शिवादिकता प्रत्यक्ष. त्या भगवंताला प्रत्यक्ष पाहणं. प्रत्यक्ष पाहणं म्हणजे आता आमच्या तुमच्या डोळ्यासमोरच आहे ना, प्रत्यक्ष आहे ना. प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष नाही, परोक्ष आहे. काय? परोक्ष. डोळ्याला दिसणं म्हणजे परोक्ष आणि त्याचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे प्रत्यक्ष.
मग त्याचा वर्णन करताना शास्त्रामध्ये अप्रोक्षता सांगितली. मग त्याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे त्याची उपासना करत असताना, त्याला पाहत असताना असं आपण त्याच्याकडे पहा की असं पहा हा संपूर्ण विश्वामध्ये व्यापक रूपाने भरलेला आहे. हा विश्वामध्ये व्यापक रूपाने भरलेला आहे. अशा रूपाने त्याच्याकडे पाहणं आणि पाण्यामध्ये त्याचं ज्ञान होणं, या ज्ञानामध्येही फलश्रुती आहे. बरं, फलश्रुती आहे. हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहणं म्हणजे ज्ञान नव्हे, दर्शन नव्हे. हे दर्शन या अर्थाने इथं शब्द वापरलेला नाही. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर काही वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. रोज भगवंताला पाहावं. पाण्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. रोज त्याचं दर्शन घेण्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. त्याचं दर्शन घेतलं तर आपल्या अंतःकरणातली जी ऊर्जा आहे आध्यात्मिक, ती वाढीला लागते. बरं, आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ऊर्जा आहे. कधी आहे ना? कधी काय ऊर्जा आहे? तुम्ही 4 किलोमीटर चालून यायचं. 4 किलोमीटर चालून आला की शरीरातली ऊर्जा वाढते. बरं, घाम येतो. काय येतं? घाम येतो. जर चालून आल्यानंतर घाम आला तर समजावा आपल्यात ऊर्जा आहे. आपल्यात ऊर्जा आहे. आणि कीर्तन ऐकून जर काही परिवर्तन झालं तर समजावं आध्यात्मिक ऊर्जा आहे. चालून आल्यानंतर घाम येण्यावरून ऊर्जेचं वर्णन केलं जातं. आणि त्याची उपासना करत असताना काही विचार आपल्या जीवनामध्ये उतरावेत आणि परिवर्तन घडावं, त्या श्रवणातून जे परिवर्तन घडणं समजावं, त्या ऊर्जेचा परिणाम. तसं त्याचं दर्शन घेण्यामध्ये, त्याला पाहण्यामध्ये आपल्या अंतःकरणातला भाव वाढीला लागेल, आपलं प्रेम वाढीला लागेल. हे सामर्थ्य त्याच्या दर्शनामध्ये, लौकिक दर्शनामध्ये प्रत्यक्ष जर आपल्याला त्याचं दर्शन होईल तर महाराज म्हणतात 4ही प्रकारचे पुरुषार्थ आपल्याला सहज त्याच्या दर्शनामध्ये प्राप्त होतील. हे सामर्थ्य त्याच्या दर्शनामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवादिकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम विठोबा. वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम. असं त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून त्याच्या नामाचं महात्म्य सांगितलं, स्वरूपाचं दर्शन घडेल तर काय फलप्राप्ती होईल त्याचं वर्णन केलं. आणि शेवटी महाराज वर्णन करताना असं वर्णन करतात, त्या भगवंताचं नाम सोहळ आहे, त्या भगवंताचं नाम कल्याणकारक आहे. जो कोणी त्याच्या नामाचं वाणीनं उच्चारण करेल, महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये काळाचं भय शिल्लक राहणार नाही. काळाचं भय शिल्लक नाही. शिवनाम शीतमुखी शिविपा कापडिया रे
दड 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 दुडू 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 पळ सुटला कैका बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी शिवपा कापडिया रे. त्या भगवंताचं नाम कसा शीतळ आहे. आपण सेवन करा. शिवनाम शीतळ मुखी शिविपा कापडिया रे. सेवन केल्यानंतर त्याच्या शीतळपणाची जाणीव होईल बरं का. जसं डॉक्टर सांगतात ते औषध घ्या, कडू नाही गोड आहे. औषध सेवन करा. औषध सेवन केलं की तुम्हाला ते कडू लागणार नाही, गोड आहे. जसं गोड आहे ते रोग निवर्तक आहे. रोग निवर्तक आहे. तसं त्या भगवंताचं जे नाम शिव नाम आहे ते शीतळ आहे. शीतळ आहे म्हणजे आज आमच्या तुमच्या जीवनाला शांती प्राप्त करून देणार. शांती प्राप्त करून देणार. शांती कधी प्राप्त होते हो? विकार निघून गेला. हा विकार निघून गेले की माणसं शांत होतात. क्रोध निघून गेला की लोक म्हणतात आता शांत झालाय, शांत झालाय. असं त्या भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात त्या नामाचं वाणीनं जर तुम्ही उच्चारण कराल तर आपल्या जीवनामध्ये काळाचं भय राहणार नाही. जो नाम त्याचं उच्चारण करेल हा त्याच्या जीवनामध्ये काळ राहू शकत नाही, त्याच्याकडे पाहू शकत नाही. हे त्याच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. एका जनार्दनी शिव गई काळाचा भेव. त्या काळाचं भय निवृत्त करणारा भगवंत आहे. हा त्याच्या दर्शनामध्ये काळाचं भय निवृत्त होईल. नवल नाही महाराज म्हणतात त्याच्या नामाचं उच्चारण करण्याने भय निवृत्त होतं. हा त्याच्या नामामध्ये सामर्थ्य लक्षात ठेवा. जो कोणी त्याच्या नामाचं उच्चारण करेल त्याच्या जीवनामध्ये भय शिल्लक राहणार नाही. कोणतं? काळाचं. निवारी भय काळाचा भेव. कारण अनेक प्रकारचं भय आहे. अनेक प्रकारचं भय जरी असलं तरी सर्व भयाचं वर्णन केलं नाही. एकाच भयाचं वर्णन केलं. त्या सर्व भयामध्ये सर्वात मोठं भय आहे काळाचं. कशाचं भय? काळाचं. माणसं ठेच लागली तर घाबरत नाही, पण ठेच लागल्यानंतर मरतो का घाबरतात. माणसं ऍक्सिडेंट झाल्यानंतर घाबरत नाही, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर मेली तर घाबरतात. मरणाचं भय हा सर्वात मोठं भय आहे. बाकी भय त्याच्या पोटामध्ये बरं सर्वात मोठं भय. आणि सर्वात मोठं काळाचं भय आहे. जो कोणी त्या भगवंताच्या नावाचं वाणीनं उच्चार करेल महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहत नाही. जोपर्यंत आपण त्याचं नाव घेत नाही तोपर्यंत काळाचं भय. पण एकदा जर आपण त्याचं नाव घेतलं तर आपल्या जीवनामध्ये काळाचं भय राहत नाही. म्हणून त्या गरजेचं कीर्तन करा.
त्या भिल्लाने सहज पूजा त्याच्या जीवनातून घडली आणि परिणाम त्याच्या जीवनातलं काळाचं भय निघून गेलं. त्याला कुठं नेलं शेवटी हो? चिरमुरीतून. त्याला कैलासाला नेलं देवाने. कैलासाला म्हणजे जिथं देव राहतो तिथं नेलं. कधी नेलं? शिवरात्री दिवशी नेलं. शिवरात्री दिवशी त्या भिल्लाला स्वतः देवाने विमान पाठवलं आणि त्याला भगवान शंकराचे दूत आले आणि त्याला घेऊन गेले. कुठं? कैलासामध्ये नेलं. लक्षात ठेवा. काळाच्या ताब्यातील एखादा भिल्ल ज्याला देव म्हणजे काही माहिती नाही, त्यानं जर त्याचं नाव घेतलं तर त्याचा जर काळ चुकतो. तर आम्ही तुम्ही जर जाणीवपूर्वक घेतलं तर आमच्या तुमच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहील का? नाही राहणार. म्हणून महाराज म्हणतात त्याच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. निवारी कळी काळाचा भेव. आणि त्याच्या नामामध्ये सामर्थ्य असल्यामुळं त्याचं महात्म्य जाणून आपण त्याच्या नामाचं वाणीनं उच्चारण करावं आणि आपलं जीवन पवित्र शुद्ध करून घ्यावं हे सांगण्याकरता या अभंगातून महाराजांनी त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं, त्याच्या नामाचं वर्णन केलं आणि त्याच्या दर्शनाचं फल सांगितलं. आणि ते आपण जीवनामध्ये महात्म्य जाणून त्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं आणि आपलं जीवन आनंदमय निरामय अवस्थेला प्राप्त करून घ्यावं. आणि ते करण्याकरता मला म्हणतात एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम दयान वादी क्रोध काम ज्ञानेश्वर. शिवादिकता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोध काम. वेळची मर्यादा लक्षात हा विचार मांडलेला आहे. आज हा पर्वकाळ महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या दिवशी तर आपण त्याचं नाम घ्यावंच, त्याची पूजा करावी, पण त्याची रोज जीवनामध्ये साधना करावी. पर्वकाळाचं वर्णन केलं. समजा आपल्याला एरवी जर त्याची आठवण नाही झाली तर कमीत कमी पर्वकाळा दिवशी तरी जागृत राहा. जसं डॉक्टर कडे तुम्ही गेला, बराच काळ गेलेला असतो, ज्या दिवशी जास्त त्रास व्हायला लागला तेव्हा माणसं डॉक्टरकडे जातात. डॉक्टरकडे गेल्यानंतर लोक डॉक्टर सांगतात काय नाही म्हणजे तुमची शुगर वाढलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलं नाही पण आजपासून लक्षात ठेवा, आता इथून पुढे जपून खा. इथून पुढे आतापर्यंत तुम्हाला त्याचं भान राहिलं नाही, तुम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं. तुम्ही कुठेही खात होता, काही खात होता, कधी खात होता. हे जसं कळल्यानंतर डॉक्टर सांगतात इथून मात्र जपून खा, तसं आतापर्यंत आपल्याला त्याचं स्वरूप कळालं नसेल तेव्हा कुठेही गेला असेल, काही केलं असेल, आपला वेळ वायाच केला असेल, पण आता तरी त्याचं महात्म्य जाणल्यानंतर इथून पुढे तरी त्याचं नाव मुखामध्ये एवढा तरी प्रयत्न करा. आता तरी पुढे उपदेश नका करू नाश. उर्वरित आयुष्यामध्ये तरी त्याचं नाव घ्या आणि आपलं जीवन आनंदमय सुखमय करा. एरवी जरी आम्हा तुम्हाला त्याचं नाव घेता नाही आलं तरी कमीत कमी पर्वकाळाच्या दिवशी तरी त्याला विसरू नका. फक्त पर्वकाळा दिवशीच घ्या असं सांगितलेलं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये ते असावं. जसं व्यवहारामध्ये एखादा समारंभ असला की नाव घ्या म्हणतात नाही का. एरवी तिच्या अंतःकरणामध्ये पतीचं नाव नसतं का?
एरवी ती विसरते का? नाही विसरत. हा, एरवी तिच्या अंतकरणामध्ये पतीचं नाव तिला माहिती आहे, तिच्या कंठामध्ये आहे, ती एरवी उच्चारत नाही, पण एखाद्या समारंभाला जर दुर्डी सोडायला गेली तर नाव घेते माईक वरती. कधी घेते? समारंभाला. एखाद्या समारंभाला गेली तर चार चौघामध्ये ती पतिव्रता आपल्या पतीचं नाव घेते, पण एरवी जरी घेत नसली तर तिच्या कंठामध्ये पतीचं नाव असतं कधी. तसं आपल्याला जरी एरवी त्याची उपासना करता नाही आली तरी पर्व काळाच्या दिवशी तरी आपण ती प्रामुख्याने करावी असा त्याचा विधी आहे. आजचा पर्व काळ जाणून आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. म्हणून त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे, त्या नामस्मरणातून आमच्या जीवनातले विकार जावेत आणि आमचं जीवन शुद्ध व्हावं, परिपूर्ण व्हावं आणि अशी योग्यता, असं सामर्थ्य त्या भगवंताने आम्हाला तुम्हाला द्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. शेवेला पूर्ण पायाच्या प्रसादी काही बोलितो विनोदी मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती मह्या उपदेश तुमचे बडबडी दोषी तुमच्या कृपेचे कोसने जन्मो जन्मी तुका म्हणे तुका.